नमस्कार. शिवशरणात श्री स्वामी समर्थ. मी नेहा तेजस जंगम पुन्हा एकदा तुमचं वेदांत वास्तूमध्ये स्वागत करते. आज सुद्धा माझ्या सोबत काका उपस्थित आहेत. काका उत्तम ज्योतिष विशारद अँड वास्तुभूषण आहेत. काका नेहमीच आपल्याला योग्य पद्धतीने तुमच्या वेगवेगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत येत आहेत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण परिसरातील झाडे वास्तूप्रमाणे कशा पद्धतीने कोणत्या दिशेला लावावी या पद्धतीचं मार्गदर्शन केलं होतं. त्या व्हिडिओमध्ये आम्हाला खूप साऱ्या कमेंट्स आल्या. प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे. पण त्यामध्ये एका प्रेक्षकाचं त्यांची अशी समस्या आहे की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, तर आम्ही कोणत्या पद्धतीचे झाडे लावू किंवा कोणत्या दिशेला लावू. तर आज आपण एक्झॅक्टली हाच क्वेश्चन घेऊन काकांकडून मार्गदर्शन घेऊया की काका, जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी कोणत्या दिशेला कोणती झाडे लावावी, तुम्ही काय त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन कराल? सप्रेम शिवशरणात मी प्रल्हाद सखाराम जंगम. मी आज नेहा बरोबर वास्तू विषयावर बोलत आहे. नेहाने जो प्रश्न विचारला किंवा ज्या प्रेक्षकांनी प्रश्न विचारलाय, कमेंट्स आलेले, त्याच्यावर शॉर्टकट मध्ये थोडं देतो उत्तर की परिसरामधली जी झाडं आहेत ते आपण परिसरातली दिली होती नेहा, की वास्तूच्या परिसराभोवती कोणती झाडं लावावी. म्हणजे कसं आहे की विपरीत झाड असेल, म्हणजे पूर्वेचं झाड पश्चिमेला असेल, पश्चिमेचं पूर्वेला असेल, की आता औदुंबरचं झाड दक्षिणेला पाहिजे ते उत्तरेला असेल, तर ते जे योग्य आहे ना ते काढू शकतो आपण. काढण्याच्या पण वेगळ्या विधी आहेत, त्या सगळ्या करूनच ते आपण काढायला लागतं. दुसरी गोष्ट अशी आहे की परिसरातला जर एनर्जी वाढवली, त्या झाडाला जी वृक्ष लावून जर ती एनर्जी वाढवली, त्या परिसरामध्येच ती बिल्डिंग असते आणि त्या बिल्डिंग मधला एक फ्लॅट त्या व्यक्तीचा असतो. मुळात म्हणजे कोण फ्लॅट मध्ये झाडं लावत नाही, पण एखाद्याला खूप आवड आहे तर त्यांनी अशा प्रेक्षक वर्गाने त्या झाडांचं बोन्साय मिळतं ते लावलं तरी चालतं. अच्छा, आलं लक्षात? म्हणून अशा फ्लॅटमध्ये काय करावं असा जो प्रश्न आला होता की वास्तूत कोणती, फ्लॅटमध्ये कोणती झाडं लावावी, त्याचं उत्तर एकच असं आहे की तुम्ही पहिलं परिसर स्वच्छ करा, परिसर चांगला एनर्जेटिकल करा. म्हणजे जसं की बाबा वडील आजोबा हा वास्तुशास्त्र 3 पिढ्यांचा अभ्यास आहे. म्हणजे आजोबांना डायबिटीस असेल तर मुलापर्यंत नातवापर्यंत येऊ शकतो. म्हणजे जो परिसर आहे, जर आपण आजोबा पकडला, ती जी बिल्डिंग आहे ते वडील पकडली आणि त्याचा जो फ्लॅट आहे ते मूल आहे, ही 3 पिढ्यांचा अभ्यास आहे. ते त्या आजोबांची जर परिसरामध्ये म्हणजे झाडं लावली त्या पद्धतीमध्ये, तर आपल्याला त्याला एनर्जी मिळते. म्हणजे त्या फ्लॅटला पण तीच शक्ती मिळणार. पण असं फ्लॅट मध्ये कोणी अशी वडाची झाडं वगैरे अशी लावत नाही, पण वडाचं बोन्साय लावू शकतात. तुम्ही जे असे आजकाल बाजारामध्ये बोन्साय मिळतात, असे आणून जरी लावलेत, आवड असेल तर चांगलं आहे. आपल्याकडे आता फ्लॅटला गॅलरीज असतात, त्या गॅलरीमध्ये तुम्ही शोभेची झाडं लावू शकता, फुलांची झाडं लावू शकता. जास्त करून तुळशी वृंदावन घर, म्हणजे तुळशीच्या कुंड्या वगैरे जास्त केलेल्या चांगल्या. कारण तुळस ही एकमेव वनस्पती अशी आहे की जी ऑक्सिजन जास्त निर्माण करते. ते वास्तूला आपल्या खूप चांगले आहे. जर वास्तूला जर ऊर्जा मिळाली तर चांगलं असतं. म्हणून फ्लॅटच्या आतमध्ये झाडं न लावता त्याचं बोन्साय वापरावं. धन्यवाद. नक्कीच तुम्हाला छान पद्धतीने काकांनी मार्गदर्शन केलं. नक्कीच तुम्हाला समजेल ते, मी अशी आशा बाळगते. आता आपण पुढचा प्रश्न घेऊन जाऊया काकांकडे. आज मला स्वतःला सुद्धा एक प्रश्न पडलेला आहे काका. काही वास्तूमध्ये गेल्यानंतर खूप छान एनर्जेटिक वाटतं, पॉझिटिव्हिटी वाटते, खूप प्रसन्न वाटतं. आणि काही वास्तूमध्ये गेल्यानंतर आपल्याला लवकर त्या वास्तूमधून बाहेर निघावंसं वाटतं, नाही छान वाटत तिथे जास्त वेळ थांबायला. तर असं का होतं? बरोबर आहे नेहा तुझा प्रश्न हा. पण की एखाद्याच्या घरी गेले खूप अनइझी वाटतं, कधी एकदा बाहेर पडतं असं होतं. पण एखाद्याकडे गेलं की मस्त आपण रेंगाळतो, गप्पा मारतो, एखादा चांगला विषय निघतो. पण एखाद्या वास्तूमध्ये गेलं की अनइझी तर वाटतं, पण एखादा विषय जो निघतो तो खूप त्रासदायक ठरणारे असतात. त्याचं एक असं इन शॉर्ट मी एक स्टोरी सांगतो, गोष्ट सांगतो. ती गोष्ट अशी आहे की श्रावण बाळ एकदा आपल्या आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघाला होता. तर प्रवास करता करता मध्ये एक मोठी नदी लागते. नदी लागल्यानंतर एवढी मोठी नदी पार करायची कावड घेऊन, तर म्हणजे आपण ह्या तीरावर जरा आराम करू, काय जेवण वगैरे करू आणि नंतर आपण प्रवासाला निघूया. तसे ते लोक, श्रावण बाळ आई वडील तिथे जेवण करतात, आराम करतात. तो आराम करत असतानाच
श्रावण बाळाच्या मनामध्ये येतं की आपण हे किती दिवस ओझं व्हायचं आई वडिलांचं, आपलं स्वतःचं असं काय अस्तित्व आहे की नाही, लग्न करायचं, हे सगळं त्याच्या मनामध्ये येतं. ते मनामध्ये आल्यानंतर हा तडक उठतो आणि आई वडिलांकडे जातो, सांगतो की आतापर्यंत केलेली सेवा मान्य करून घ्या आणि मला ह्याच्यातनं मुक्त करा, की ना आता तुमचं मला हे सेवा करायची. तेव्हा अंध आई वडील बिचारे, ठीक आहे म्हणलं, तुझी तशी इच्छा असेल तर पूर्ण करू, फक्त एकच विनंती आहे, शेवटची आमची सेवा कर, की आम्हाला या तीरावरून त्या तीरापर्यंत तू घेऊन चल, मग तू तुझ्या मार्गाला जा, आम्ही आमचं काय ते बघू. ठीक आहे म्हणाला. मग ते निघतात, नदीमध्ये येतात, 2 कावड घेऊन ते श्रावणबाळ चाललेला असतो. मध्ये जशी जशी नदी पार करत करत मध्यावर येतात आणि मध्याच्या जरा पुढे गेल्यात तर श्रावणबाळाचे पुन्हा विचार बदलतात. अरे बापरे, म्हणलं आपण काय कसं काय हे करतोय, आई वडिलांना टाकून जातोय. मग अंध आहेत ते, कुठे फिरतील, कसे जातील, तसे त्याच्या माइंडमध्ये थॉट्स निर्माण व्हायला लागले. मग ते पलीकडल्या तीरावर पोहोचतात आणि तो रडायला लागतो, आई वडिलांची माफी मागतो की आई बाबा मला माफ करा, मगाशी माझ्या माइंडमध्ये माझे विचार बदलले होते, पण आता माझे विचार आणखीन बदलले की नाही, तुम्हाला सोडून मी जाणार नाही. पण मला असं का वाटलं असेल की त्या तीरावर गेल्यानंतर ते आई वडील म्हणतात, बाळा तुझा दोष नाहीये, आपण ज्या तीरावर बसलो होतो ती पाप्यांची, दुर्जनांची आणि जिथे क्रूर कर्म झाली अशी ती जागा होती. आणि हे जे तीर आले, ह्या तीरावर साधू संतांची भूमी आहे, त्यामुळे तुझे ते विचार बदलले. जे भूमीमध्ये जर काय दोष असेल तर आपल्याला असं होतं. आणि एखादी वस्तू जर अशा दूषित भूमीवर बांधली गेली असेल किंवा भूगर्भामध्ये काय राहिलं असेल तर ते असे इफेक्ट्स आपल्याला त्या फ्लॅटमध्ये जाणवतात आणि म्हणून आपल्याला तिथून बाहेर पडावं लागतं. किंवा एखाद्या घरामध्ये काय तर आपण ह्या तीरावर आलोय म्हणून आपल्याला प्रसन्न वाटलं, आपण त्या तीरावर होतो म्हणून ते घर आपल्याला तसं वाटलं. त्याचं कारण असं आहे. म्हणून हे आपलं असंच चालत राहणार आहे. जे जे चांगले तीर आहेत त्या तीरावर राहावं, किंवा जिथे दूषित आहे, भूमीला काही दोष आहे ते करेक्ट करून घ्यावं, वास्तू तज्ञांकडनं त्याचं मार्गदर्शन घ्यावं, काही पूजा विधी असतील ते करावे आणि असं केल्यास हा दोष निघून जाईल. खूप छान पद्धतीने काका तुम्ही पुन्हा एकदा वास्तूबद्दल खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. तुमच्या सुद्धा वास्तूमध्ये असे काही दोष तुम्हाला वाटत असतील, तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये राहताना तुम्हाला काही निगेटिव्हिटी जाणवत असेल, तुम्हाला काही त्या समस्यांवर तोडगे काढायचे असेल तर नक्की काकांना संपर्क साधा. ते खूप छान पद्धतीने योग्य मार्गदर्शन तुम्हाला करतील किंवा तुमच्या वास्तूमध्ये स्वतः येऊन ते कन्सल्टिंग सुद्धा देतील. अशाच आपण खूप छान आज सुद्धा तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे काका. अशाच पद्धतीने आपण पुन्हा वेगवेगळ्या व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत नवीन प्रश्नावली घेऊन नक्कीच येणार आहोत. वास्तू बद्दलच असणार आहेत सगळी प्रश्नावली आपली. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणतच असते, पण वास्तूमध्ये सुद्धा वास्तू पुरुष हा कोणत्या ठिकाणी असावा, कोणत्या दिशेला असावा, त्या पद्धतीचे काका आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. किंवा वास्तू ही तथास्तूच का म्हणत असते, हे सगळं एकंदरीत सगळं ते आपल्याला काका मार्गदर्शन वास्तूबद्दल करणार आहेत. त्यामुळे आजची व्हिडिओ तुम्हाला, आजचं मार्गदर्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.